नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुकरुळे पायी निराकारी देव आकारासी आला भक्ती पैस्थापिला नाम रूपा नाम मंत्र बीज जोवरी नाही जया नाम मंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवतया नाही प्राप्त निराकारी देव आकारासी आला भक्ती पैस्थापिला नाम रूपा नामा म्हणे नाम केशव केवळ नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ हरिभक्त निराकारी देव आकारासी आला भक्ती पैस्थापिला नाम रूपा विठ्ठल थोडं लांब घेता का हा माग ठेवा जरा घशात जायला लागली हवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरणाधंदारी चरण संतासिया दुसरी चरण संतासिया ज्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्ताची आपुल्या शिन झाला मजया संसार संभ्रमे शीतळया नामे झाली काया हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेर मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या देव म्हणे नामया पाहे परतोणी तुझ मी शरण आलो आलो आता केशी राजा हेच विनवनी मस्तक चरणी ठेवीत जे लढिवाळ नामा विडोबाचा दास तयाचे चरणास दंडवत नमो गणित गुणा देवाधिदेवा माझ्या सोपान देवा नमन तू शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुझ आलो राम दूता 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 तुझ आलो राम शरण शरण हनुमंता तुझ आलो राम दूता तुझ आलो राम दूता तुझ आलो राम दूता शरण शरण हनुमंता तुझ आलो राम दूता तुझ आलो राम दूता तुझ आलो राम दूता नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुगरुळे पायी
निराकारी देव आकारासी आला, भक्ती पै स्थापिला नामरूपा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. सेवेकरता निवडलेला अभंग. भगवान पंढरीरायाचे असणारे लढीवाळ भक्त, ज्यांच्या जीवनामध्ये भक्त शिरोमणी हे पद प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी बहाल केले. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशवचरण. त्या भगवान परमात्म्याच्या यथेच्छ प्रेमसुखाची प्राप्ती उभयता जीवनामध्ये ज्यांनी अनुभवली असे प्रेममूर्ती नामदेवराय महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये महाराज नामासहित नामधारकाचा अधिकार प्रतिपादित करतात. नाम तर सर्वश्रेष्ठ आहेच, पण अविरत नामाचं चिंतन करणाऱ्या नामधारकाचा विचार केला तर महाराज सांगतायत तो प्रत्यक्ष कोण स्वरूपाला प्राप्त झाला असेल, त्या नामधारकाचं स्वरूप काय असेल तर महाराज निर्देश करतात. नामाचा धारक विष्णू रूप देख. भगवंताच्या स्वरूपाची यथार्थ प्राप्ती ज्यांना आहे ते विष्णुरूप झालेले आहेत. एवढंच नाही, त्यांचा अधिकार पाहिला तर वैकुंठाचं सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेत. वैकुंठीचे सुख रुळे पायी, त्यांच्या पायावरती ते सुख लोटांगण घेत. त्यांचा अधिकार लक्षात घेतला तर महाराज सांगतायत निराकारी असणारं तत्व, ते निराकारी तत्व आकारामध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर निराकारी देव आकाराशी आला. आणि यांच्या भक्तीमुळे भक्ती पै स्थापिला नामरूपा, त्याची स्थापना झाली, किंबहुना भक्ती करण्यासाठी तो सोपा झाला. पुढे जाऊन महाराज सांगतायत त्या परमात्म्याचं प्रेमसुख अनुभवायचं असेल तर ते नामधारकाशिवाय अनुभवता येत नाही. नाममंत्र बीज जोवरी नाही जया, तोवरी केशवतया. नाही प्राप्त तोपर्यंत परमात्मा त्याला प्राप्त नाही. आणि एकदा का ते बीज त्याला प्राप्त झालं, त्या नामावरचं अनुसंधान जर त्याचं दृढ झालं तर मग महाराज सांगतायत त्याच्या अंतकरणाला याची जाणीव होते की नाम आणि परमात्मा भिन्नच नाही. नामा म्हणे नाम केशव केवळ, जानती कोण? जानती प्रेमळ हरिभक्त. त्यांचा अधिकार निराकारी देव आकाराशी आला, भक्ती पै स्थापिला नामरूपा विठ्ठल. अभंगाचा भाव प्रतिपादित केला. सेवा का आहे, किम निमित्ताने, सेवेचं प्रयोजन काय, आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. दरवर्षीप्रमाणे होत असणारा आपला हा अखंड नाम यज्ञ सप्ताह मौजे तरडगाव या ठिकाणी भगवान श्री हनुमंतरायाच्या जन्मोत्सवा प्रित्यर्थ चालू असलेला हा सप्ताह, खऱ्या अर्थाने याची आज सुरुवात, पहिला दिवस आणि भगवान हनुमंतरायाच्या समोर असणारी ही सेवा. आता परिहार द्यायची आवश्यकता आपल्यालाही नाही, पण जरी सांगायचं झालं तरी अल्पशी उणीव या ठिकाणी भासते. म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थाने हा सप्ताह चालू असायचा ते आपलं सर्वांचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय शिंदे महाराज, नाना बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा सप्ताह आणि आपल्या सर्वांच्या संयोजनाने, आयोजनाने आणि नियोजनाने त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना सहकार्य करणारे आपण सर्वजण आहात. या सर्वांच्या माध्यमातून चालू असलेली ही सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पहिला दिवस म्हटला की सहज माणसं म्हणतात ना, पहिल्या दिवसाचा काल्याचा आणि जागराचा बुवा काय असतो, बांधलेला असतो. मग 3 बांधलेले मधले चराय सोडलेत. सगळेच बुवानाथ महाराजांनी बांधून ठेवले. तो जेणे करून अंतरिमूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. महाराज सांगतात या न्यायाने वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पहिल्या दिवसाचं चिंतन हे नामपर असावं, स्वरूपपर असावं.
नंतर संतपर भक्तीपर ज्ञान वैराग्य या परिसीमा करत उपांत्य दिवसाची सेवा मागणी आणि काल्याच्या दिवशी त्याच्या चरित्राचा उच्चार आपण करत असतो. या अनुषंगाने अभंग नामपर प्रकरणातील घेतलेला आहे. आजच्या दिवसाचा विचार करता दिवस सामान्य नाही. मी मागेही सांगून गेलो, वैष्णवाच्या जीवनाला काही पर्वकाळ दिले. ते पर्वकाळ विशेष काय असतील तर भगवंत ज्यावेळी या भूमीवर येत असतो त्या भूमीवर येण्याच्या कालखंडाला काय म्हणतात, पर्वकाळ संबोधलं जातं. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र, 12 महिन्याच्या 24 एकादशी, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणारी पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती आणि चैत्र महिन्यामध्ये असणारी पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. विशेष पर्वकाळ वैष्णवाच्या जीवनाला दिलेले आहेत. भगवंत या भूमीवर येत असतो. आता किम निमित्ताने येतो, मला वाटतंय सकाळी कीर्तन झालेलं आहे का नाही, झालेले, आणि झाल्यामुळे मी अल्प परिहार देत पुढे चालतो. भगवंत या भूमीवर येतो तो किम प्रत्यर्थ येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी परमात्मा या भूमीवर पुन्हा पुन्हा अवतार घेत असतो. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. तो भगवंत धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. आणि हे ज्यामध्ये सांगतोय ते तत्वही किती गोडे पहा. भगवंताने येण्याचं प्रयोजन सांगितलंय गीतेमध्ये. गीतेमध्ये परमात्मा सांगतोय, मग त्या गीतेचीही उत्पत्ती कशासाठी झाली असेल बघा. गीतेच्या उत्पत्तीचा विचार केला तर गीता चालू होते कुठल्या अक्षरापासून? पहिला अध्याय, पहिला श्लोक. धृतराष्ट्रवाच. गीतेची सुरुवात बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवेश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची. म्हणजे सुरुवातीचा अक्षर काय आहे? धर्म, अर्थात ध अक्षर हे सुरुवातीचं अक्षर आहे. मग गीता संपते कुठं? 18वा अध्याय 78वा श्लोक. 18व्या अध्यायात 78 श्लोक आहेत. त्या 78व्या श्लोकाला गीता संपते. मग त्या गीतेचं शेवटचं अक्षर काय आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर् मम. ध पाशी सुरू झालेली गीता संपली कुठं? ध ला सुरुवात झाली आणि संपली म जवळ येऊन. ध ला सुरू झालेली गीता म जवळ येऊन ज्या अर्थी संपते त्या अर्थी दोनच शब्दासाठी त्याचं बंद गीतेचं प्रयोजन आहे. ते शब्द काय असतील तर धर्म. फक्त धर्म या विषयासाठी अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी सहजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. या जगताचं ओझ परमात्म्याने फेडलेले. देव सांगतायत संभवामी युगे युगे. मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. कशासाठी? धर्माचं पालन करण्यासाठी. आज ज्यांचा जन्म झाला ते हनुमंतराय. आता त्यांची गणना ही देवाच्या बरोबरच. भक्तराज असले तरीही त्यांचा जन्म सुद्धा ज्या यज्ञातून भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माचा पिंड निघाला त्याच यज्ञातून यांचा पिंड निघालेला आहे. आता कसं काय अल्प आख्यायिका सांगत पुढे जातो पहा. नाथ महाराज वर्णन करतात हे जन्माला येण्यासाठी गोष्ट काय घडली होती. हे जन्माला येण्यापाठीमागं अराजक असं माजलं होतं. रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समस्त ब्रह्मादिका चिंता अद्भुत ती रमानाथ प्रार्थिला. रावणाचे नित्यांकित समस्त देव झाले. 33 कोटी देवांना रावणाने बंदी केलं. 33 कोटी देवांना बंदी केल्यानंतर रावणाच्या दरबारामध्ये प्रत्येक देवाचं काम हे वेगवेगळे. आता 33 कोटीची सांगत नाही, आपल्या ओळखीचे देव सांगून जातो पुढे. गणपती बाप्पा आहेत, त्यांच्या पुढे विघ्न न राहत, विघ्न ज्यांच्या पुढे राहू शकत नाही अशा गणपती बाप्पाचं काम रावणाच्या दरबारात काय होतं? गाढवांचे कळप गाढे एका जनार्दनी वळत असे. गाढवांचे कळप धुण्याचं काम गणपती बाप्पाचं होतं. सबंध महाराष्ट्राचं कुलदैवत कोण आहे? खंडोबा. जेजुरीच्या खंडोबाचं काम रावणाच्या दरबारातलं काय होतं महाराज? वाह. मैराळ देव कानडा
करीतसे राक्षसांच्या दाढ्या, आरसा न दाखविता पुढा त्या रोकडा बांधिती. अश्विनी देवेत, देवांचे वैद्य आहेत, त्यांचं काम होतं रावणाच्या दरबारामध्ये. अश्विनी देव दोन्ही परिमळ देती स्त्रिये लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी बांधोनी बुकलिती. अग्नी इतकी शुद्ध आहे की अग्नी नारायणासारखा शुद्ध या भूमीवर दुसरं काहीच नाही. अग्नी बहुसा सापद, अग्नीसारखं शुद्ध काही नाही. जे काही आपण अग्नीमध्ये टाकू, अग्नी स्वतःसारखं त्याला करून घेते. म्हणून तुकोबाराय निर्देश करतात, नामधारक सुद्धा अग्निरूप आहे. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. इतकी शुद्ध अग्नी. पण त्या अग्नी नारायणाचं काम होतं. रावणाच्या स्त्रियांची रजोदर्शित मळकटी धुण्याचं काम, हे घाणेरडं काम तो अग्नी नारायण त्या रावणाच्या दरबारामध्ये करत होता. शनी, त्या शनीच्या मस्तकावरती पाय देऊन रावण आसनावरती बसायचा. असे सगळे देव रावणाने बांधून ठेवले होते. त्या समस्त सुरवरांना ज्यावेळी त्रास होऊ लागला त्यावेळी त्यांनी परमात्म्याला विनंती केली, देवा अगाये सावळ्या सगुणा गुणनिधी नाम नारायणा, आमुची परिसा विज्ञापना सांभाळी दिना पुलिया. बहुया उदराचे कष्ट आम्हासी केले कर्मभ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ते. झालो पांगिला जनासी संसाराचे अंधनी दासी. ही अवस्था देवांची झाली आणि ते कैफियत मांडतायत. कैफियत ऐकल्यानंतर देव जागृत झाले. देवाचं स्तवन यांनी चालू केलं. ते स्तवन करत होते. करिता ती स्तवना पुरुष सुक्ते. पुरुष सुक्ताने परमात्म्याचं स्तवन केलं. परमात्म्याला सगळी हकीकत सांगितली. त्यावेळी भगवान क्षीरसागरामध्ये संतोष पावले. नामा म्हणे ऐसे करिता स्तवन, तोषला भगवान क्षीराब्धीत. क्षीरसागरामध्ये संतोष पावले. भगवंताने सांगितलं, मी भूमीवर येतो. माझा बोल सत्य करण्यासाठी मी भूमीवर येतो. पण मी भूमीवर यावं असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्या सुरवरांना आधी कोण व्हावं लागेल? तुम्ही समस्त ही सुरवर वेगी व्हावे वानर. तुम्ही वानर म्हणून खाली जा. आम्ही राम आणि लक्ष्मण आम्ही दोघे घेऊ अवतार. आम्ही दोघे अवतार घेऊ आणि तुमच्या सगळ्या पीडा निवारण करू, असं वचन परमात्म्याने दिलं. मग यांनी अवतार घेतले. पण देव या भूमीवर अवतार घेणार म्हटल्यानंतर देव कुणाच्या पोटी जन्माला येतो? भगवान परमात्मा जर पोटी जन्माला घालायचा असेल तर त्यासाठी तसा तपस्वी माणूसही लागतो. त्रेतायुगाचा विचार करत असताना एक मुखाने सगळ्यांनी निवड केली. म्हणजे दशरथ राजा बहुविरक्त आहे आणि दशरथ राजाच्या पोटी तुम्ही जन्म घ्या. राजा पोटी बहुविरक्त या लागी जन्मा येईल रघुनाथ, जे अखंड विषयासक्त भगवंत त्यासी स्पर्शेना. दशरथ राजाची निवड झाली. आता दशरथ राजाच्या हातून, मला वाटतं मी तिथं सांगून गेलो त्या राम मंदिरामध्ये, दशरथ राजाकडून ब्रह्महत्या झाली. श्रावणाची हत्या कोण प्रकारे झाली ते सगळं सांगितलं. मग ते त्याचा पूर्वसंचित होतं, ते झालं. पण त्याचा परिणाम, जये देशी ब्रह्महत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे, शुक्रे धरिये दे पाणी आडे, युद्धार्थ तव निघाला. वरती गेला, वृषपर्वा नावाच्या राजाबरोबर युद्ध केलं. शुक्राचार्य समोर आले. वृषपर्वाला एका बाणामध्ये दशरथ राजाने माघारी लावला होता. एकच बाण दशरथ राजाने मारला. तो अशा प्रकारे मारला की तो मारला मुकुटावर. मुकुटावर बाण बसल्याबरोबर मुकुट पडला भूमीला. आणि ज्या अर्थी राजाचा मुकुट भूमीला पडला त्या अर्थी राजा पराजित झाला. मुकुट पाडोनी भूमीसी मोकळ्या केशी पळविला. तो वृषपर्वा पळवून लावला. आणि मग शुक्राचार्य समोर आले. आता शुक्राचार्य दशरथ राजाला भारी होते बरं का. शुक्राचार्य म्हणजे कोण सामान्य माणूस नव्हता. आतोनात तप त्या शुक्राचार्याने केलं होतं. त्याने दशरथ राजाला अशी हुल दाखवली. दशरथ राजाला बाण एका बाजूने मारतोय असं दाखवलं आणि प्रत्यंच्या खेचून दुसऱ्या बाजूने बाण सोडला. जसा शुक्राचार्याने बाण सोडला तो बाण बसला दशरथ राजाच्या रथाच्या चाकाच्या आकीमध्ये. त्या रथाची तुटली आख, चाक गेलं निष्ठून. पण दशरथ राजाबरोबर युद्ध करत असताना सोबत कोण आलं होतं? कैकई. ही कैकई रथामध्ये होती. त्या कैकईने मारली खाली उडी. आणि उडी मारल्यानंतर त्याचा परिणाम, तिने ते चाक धरलं आणि स्वतःचा हात आक म्हणून त्या रथावरती घातला आणि दशरथ राजाचा रथ आपल्या हातावरती पेलला. आता शंका उत्पन्न होते, जात्यास नाजूक जात म्हणजे स्त्रीची, तिच्या हातात एवढी ताकद आली कुठून? त्या पाठीमागचा भाव
आता प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळा आहे. एक भाव तुम्हाला सांगून जातो. दुर्वास महर्षींची चातुर्मास सेवा काही प्रदेशामध्ये असताना तिने केली होती. कुमार अवस्थेमध्ये सेवा चातुर्मास केली. चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मभोजन बसलेले, पंगत बसलेली आणि दुर्वास जेवणाला बसल्यानंतर त्यांना डाळ भात वाढलेला आहे आणि त्या डाळीवरती तूप घालायच्या वेळी त्या तुपाचं तांबलं तिने डाव्या हाताने धरलं आणि डाव्या हाताने त्या भातावरती तूप घातलं. आलेल्या अतिथीला डाव्या हाताने वाढणं हा शास्त्रानुसार अधप्पात आहे आणि ते दुर्वासांच्या समोर पाहिल्याबरोबर दुर्वासांनी तिला श्रापित केलं. म्हणले चातुर्मास इतकी उत्तम सेवा केली, शेवटच्या दिवशी तू चुकली. म्हणले बाई, तू डाव्या हाताने मला वाढलं आणि अतिथीला डाव्या हाताने वाढणं म्हणजे अधप्पाते. ज्या डाव्या हाताने तुम्हाला तूप वाढलं तो तुझा डावा हात वज्राचा होईल. हा दुर्वासांनी दिलेला श्राप आहे. पण ती त्यांना विचारते, महाराज तुम्ही श्रापिलं म्हणजे मला खरंय, पण चातुर्मास केलेल्या सेवेचं काय? 4 महिन्याची निष्काम वृत्तीने मी सेवा केली, त्या सेवेचं फलित. तर दुर्वास सांगतायत, उचित स्थानी तो हातच तुला योग्य वेळी कामाला येईल. तो हात कामाला आला स्वर्गामध्ये युद्धात. अद्भुत रामायणाचा भाव असा आहे. त्याच कैकेयीने एका महर्षीच्या मुखाला काय लावलं? काळं लावलं. आणि काळं मुखाला दिसल्यानंतर ज्यावेळी सगळ्यांनी पाहिलं, सगळे लागले त्या महर्षीला हसायला. त्यांनी विचारलं, का हसताय? म्हणजे तुमच्या मुखाला काळं लावलंय म्हणले कुणीतरी. काळं कुणी लावलंय त्यांनी विचारणा केल्यानंतर कोण कबुली द्यायना. ते म्हटले, सरळ कबुली दिली तर जीव वाचेल, अन्यथा माझ्या अंतर्ध्यानाने मी पाहिलं कोणी लावलंय तर मग तो वाचणार. कैकेयी सामोरे आली, म्हणली मीच ही चेष्टा केलेली आहे. त्या महर्षीने कैकेयीला दिलेला श्राप, तू ज्या अर्थी माझ्या मुखाला कलंक लावला, ज्या हाताने काळं लावलंस तो हात वज्राचा होईलच, पण तुझ्या मुखाला असा कलंक लागेल म्हटले की चंद्र सूर्य असेपर्यंत तो कलंक मिटणार. मग एवढ्या सगळ्या स्त्रिया आता इथं कीर्तनाला आलेल्या आहेत, यांच्यात एकीच तरी नाव कैकेयी आहे का? इथून मागही झालं नाही, इथून पुढे कोण ठेवणार? कारण ते नाम काय आहे? कलंकित आहे. त्या नावाला कलंक लागलेला आहे. ज्येष्ठासी धाडावे दुर्दिगंतरा, कनिष्ठासी द्यावा राज्यभार, ही तिच्या अंतकरणातली वृत्ती. परिणाम ते कलंकित असल्यामुळे तो हात वज्राचा होता. कशाचा होता? वज्राचा. आणि वज्राचा हात असल्यामुळे ती सहज आपल्या हातावरती रथ पेलू शकत होती. तो रथ पेलला. दशरथ राजा तिथं युद्ध जिंकला आणि युद्ध जिंकल्यानंतर दशरथाच्या समोर बृहस्पती आले. बृहस्पतींनी विचारलं, बोल राजा. म्हटले तुला काय पाहिजे? म्हणलं अयोध्येसारखं संपन्न राज्य आहे, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी सारख्या 3 राण्या आहेत. म्हणले मला आता कशाची आवश्यकता? माझ्या दुःखाचं कारण एकच आहे. म्हणले फक्त पुत्रहीनस्य मे राजम सर्व दुःखाय कल्पते. पुत्राची प्राप्ती नाही हे दुःख मला आहे. मग बृहस्पती सांगताय, तुला पुत्र प्राप्त करायचा असेल तर यज्ञ करावा लागेल. यज्ञाचा आरंभ करील वलाया, यज्ञ करावा लागेल. मग कुठला यज्ञ? पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ. तो पुत्रकामेष्टी यज्ञ सांगितल्यानंतर दशरथ राजा खाली आला. वशिष्ठांना विचारणा केली. वशिष्ठांनी सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ आपण करायचा, पण पुत्रकामेष्टी यज्ञासाठी लागणारा प्रमुख होत्या हा कुमार पाहिजे. आणि कुमार असताना त्याच्या पाठीमागचा नियम आहे, यज्ञाला बसण्याच्या अगोदरच्या कालखंडात 1.5 तप्त्याने स्त्रीचं मुख नाही पाहिलं पाहिजे. आता कुमारही पाहिजे आणि 1.5 तप स्त्रीचं मुख नाही पाहिलं पाहिजे असं शक्य आहे का? कुमार म्हणजे बालक जन्माला आल्याबरोबर कुणाचं मुख पाहतं? आईचं मुख पाहतं. मग असा होत्या मिळणार कुठं हा प्रश्न पडला. मग हा होत्या मिळवण्यासाठी वशिष्ठांनीच नाव सुचवलं. असा होत्या आहे म्हणले. विभांडक नावाचा ऋषी आहे आणि त्या विभांडक नावाच्या ऋषीला ऋच्छृंग नावाचा पुत्र आहे. तो पुत्र इथपर्यंत घेऊन या म्हटले. तो इथं आणला की त्याचा विवाह लावून देऊ आणि त्याच्या हातून यज्ञ आरंभ करू. आता म्हणलं त्याला आणायचा खरं, पण शंका आता त्याने आईचं तोंड पाहिलं नाही का? 1.5 तप्त्याने काय जन्माल्याबरोबर आईच पाहिली असेल की? दशरथाने विचारलं. वशिष्ठ सांगतायत आईच्या उदरातून तो जन्मालाच आला नाही. आता तुम्ही बारीक ऐकताय म्हणून त्याच्या जन्माची कथा सांगून जातो. त्या ऋच्छृंगाचा जन्म असा झाला होता. त्या विभांडक नावाचे ऋषी त्या जलाशयामध्ये गेलेले आहेत आणि स्नान करत असताना त्यांनी मत्स्यमिलन पाण्यामध्ये पाहिलं. ते मत्स्यमिलन पाहिल्यानंतर ते कामविश्वामध्ये गेले. हा आनंद उभयता जीवनामध्ये आपल्याला उपभोगायला मिळणार नाही हा भाव त्यांच्या अंतकरणात प्रकट झाला आणि त्या प्राकट्यकरणातून कामविश्वामध्ये त्यांचं अमोघ पतन झालं.
ते आमोक त्या जलाशयामध्ये पडलं आणि त्या जलाशयामध्ये पाणी पिण्यासाठी एक हरणी आली होती. त्या हरणीने ते पाणी पित असताना आमोक सेवन केलं आणि हरणीच्या उदरामध्ये आमोक गेल्यामुळे ती हरणी सगर्भा राहिली आणि सगर्भा राहिलेल्या हरणीच्या उदरातून ज्यांचा जन्म झाला त्या हरणीच्या उदरातून आलेल्या ऋषीचं नाव आहे ऋष्यशृंग ऋषी विठ्ठल. जन्मताच त्याच्या मस्तकावरती शिंग आहे. हरणीच्या गर्भातून तो ऋषी जन्माला आलेला आहे आणि त्यांनी 1.5 तपस्त्रीचं मुख पाहिलं नव्हतं. मग त्याला आणण्यासाठी कोणाला लावला असेल तर देवांगना हाती अनविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभेला. देवांगनांच्या हातून त्या शृंगी ऋषीला आणलं, मुख्य आसनावर बसवलं आणि बसवत असताना दशरथ राजाने जाणलं, म्हणले ज्या अर्थी आपण याला चोरून आणलंय त्या अर्थी आता याचा बाप काय शांत बसणार. विभांडक ऋषी आश्रमामध्ये गेले आणि त्यांना आपला मुलगा कुठे दिसेना. विभांडकांनी चौकशी केली तर सांगितलं, अहो म्हणले दशरथ राजाच्या त्या आलेल्या देवांगनांनी त्याला फसवून म्हणले अयोध्येमध्ये नेलाय. विभांडका क्रोध आला असे भारी अयोध्ये भीतरी वेगे आला. अयोध्येमध्ये त्या विभांडकाने काय केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर अत्यंतिक क्रोधायमान अवस्था विभांडकाची. पण जसं समोरचं वातावरण पाहिलं तसा विभांडकाचा क्रोध गेला. कारण समोर चालू होतं त्याच्या मुलाचं लग्न, त्या शृंगी ऋषीचा लग्न दशरथ राजाने आरंभ केलं होतं वशिष्ठांच्या आज्ञेवरून. आता लग्न करायचं कोण, निपुत्रिक राजा. निपुत्रिकाच्या मुलीचं लग्न झालं होतं त्यावेळी. निपुत्रिक राजाच्या मुलीचं अर्थात लग्न झालं होतं कसं, राजाला पुत्रप्राप्ती नव्हती म्हणून दुःख होतं. राजाचा मित्र आहे शांतन राजा. त्या शांतन राजाने आपली शांता नावाची कन्या दशरथ राजाला दत्तक दिली होती. पुत्राची हिनस्यता नाही म्हणून मित्राने आपली कन्या दत्तक दिली होती आणि त्या कन्येचं यथावचित कन्यादान दशरथ राजाने केलं. शृंगीचा विवाह लावला आणि आपल्या मुलाचा विवाह झाला हे पाहिल्याबरोबर विभांडकाने सांगितलं, आता काही काळजी नाही, माझा क्रोध गेलाय, तुम्ही यज्ञ चालू करा. सकळ ऋषी मुनी गणगंधर्व बोलवले. मुख्य होता म्हणून नामा म्हणे शृंगी मुख्यत्वे शोभला. मुख्यत्वे शृंगीला मुख्य आसनावर बसवले आणि यज्ञाचा आरंभ केला. मंत्राच्या कल्लोळामध्ये यज्ञ चालू झाला आणि यज्ञ चालू झाल्याबरोबर जशी जशी यज्ञामध्ये आहुती पडतीये तसा तसा यज्ञाचा परिणाम असा झाला, प्रत्यक्ष तो आला कुंडात. यज्ञ नारायणा संतोष पावला. यज्ञ नारायणा संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. यज्ञ नारायण संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. प्रत्यक्ष कुंडातून यज्ञ नारायण आला आणि आल्याबरोबर यज्ञ नारायणाच्या हातामध्ये काय आहे, पायस पात्र आहे. पायस, ते पायस पात्र हातामध्ये. पायस म्हणजे खीर. त्या खिरीचं पात्र हातामध्ये. खिरीचा गुणधर्म असा आहे, ते वाऱ्याच्या सानिध्यामध्ये आलं की ती होती घट्ट. वशिष्ठांच्या हातामध्ये यज्ञ नारायण दिलं. यज्ञ नारायण सांगितलं याचे भाग करा म्हणले. सत्वर वहिले भाग करा, याचे भाग करा म्हणले. राजाच्या 3ही पत्न्यांना देऊन टाका म्हणले. हे पिंड दशन पिंड आहेत. दशनपिंडाचा नियम असा आहे, त्याला दात लावायचा, न दात लावता ते दशनपिंड गिळंकृत करायचे, गिळून टाकायचे आणि गेल्यानंतर तो गर्भ फलोत्पन्न होतो. गर्भामध्ये गेल्यानंतर ते पिंड हातात देण्यासाठी वशिष्ठांनी पिंड तयार केले आणि पहिला पिंड हातावर ठेवला कुणाच्या, कौसल्या मातेच्या. त्या कौसल्या मातेच्या हातावर पहिला पिंड दिला की तेने राग आला कनिष्ठेसी. कनिष्ठ म्हणजे कैकई. कैकईला राग आला. कैकई म्हटली तिच्या हातावर पिंड दिला का. वशिष्ठ म्हणजे हा काय प्रश्न झाला. ज्येष्ठ कोण असेल तर ती कौसल्य आहे. शुद्ध मेधा कौसल्या माता आहे आणि पहिल्या पिंडाचे अधिकारी कौसल्याचे. म्हटले तुला राग येण्याचं काय कारण आहे. म्हणले वा, पहिल्या पिंडाची अधिकारी ती कशी असेल. दशरथ राजाला स्वर्गातल्या युद्धात जगवलं कुणी. म्हटले मी जर राजाबरोबर युद्ध करण्यासाठी गेले नसते तर राजाच्या रथाचं चाक सुटलं होतं. म्हणले राजा तिथंच मृत्युमुखी पडला असता. राजा जगवला मी म्हणून पहिला पिंड मला पाहिजे. वशिष्ठ म्हटले तू जगवला असला तरी त्याच्याबरोबर तुला पाठवलं होतं मी. म्हटले
अजून तुझा पती कधी मला विचारायला आला नाही म्हणले. अख्ख्या रघुवंशातला एकही माणूस माझ्या समोर बोलत नाही, तू कशी मला विचारायला आली म्हटली. काही म्हटली मला काय माहिती नाही, पहिला पिंड मलाच पाहिजे. अगं बाई तसं नसतं म्हटले. वशिष्ठ समजावतायत. आता समजून सांगणारा माणूस कुठपर्यंत समजावतो? सीमित मर्यादेपर्यंत तो समजून सांगणारा सांगतो, आणि त्याची मर्यादा संपल्यानंतर मग त्याच्या मुखातून गुह्य प्रकट होतं. वशिष्ठांनी एका ठराविक मर्यादेपर्यंत तिला समजून सांगितलं, पण ठराविक मर्यादेपर्यंत समजून सांगितलं तरी काही ऐकायला तयार. मग काही ऐकायला ज्या अर्थी तयार नाही, तसं वशिष्ठांनी एक गुह्य प्रकट केले. सांगतो तुम्हाला, तर थोडे पण दर्दी आहेत म्हणून सांगतो, नाही तर गुह्याच्या बाबी काही कोण सांगत नाही. गुह्य सांगून जातो. वशिष्ठांच्या मुखातून आलेली शब्द आहेत. नाथांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज सांगतायत, वशिष्ठांनी सांगितलं तिला, बाई तू शांततेत ऐकणार आहे का नाही ऐकणार? ती म्हणली नाही ऐकणार, मला पहिला पिंड पाहिजे. तुला पहिला पिंड मिळूच शकत नाही. ती विचारते का मिळणार नाही मला? त्यावेळी वशिष्ठ सांगतायत, पहिला पिंड मिळणार नाही कारण तू राजाची पत्नीच नाहीस म्हटले. देव, ब्राह्मण आणि अग्नी यांच्या साक्षीने करून आणलेला पत्नी म्हणतात. आणि ह्या पत्न्या दोनच आहेत, एक कौसल्या आणि दुसरी सुमित्रा. तू राजाला आवडते म्हणून त्याने तुला जवळ ठेवलेली आहे. तू राजाच्या आवडतीची म्हणजे लग्नाची नाही. एवढं बोलून सुद्धा ती तयार नाही. गुह्य सांगितलं तरी मी आमौलिक आहे म्हटले. मग आमौलिक म्हटल्यावर वशिष्ठ तिला उदाहरण देत आहेत. आमौलिक वस्तू असते. हिऱ्याला आमौलिक म्हणता येतं, पण पवित्र. तुमच्या समोर हिराही ठेवला आणि शाळीग्रामही ठेवला, पवित्र कोणी? शाळीग्राम आहे. हिरा अमौलिक असला तरी तो पवित्र होत. हिरे अमौलिक होती परी शाळीग्रामा असम पूज्य न होती. तू अमौलिक असशील म्हणले पण पूज्य नाहीस, माग सर. ती ऐकायला तयार नाही. दोघींच्या हातावरती पिंड दिलेले, तिसरा पिंड हातावर ठेवला. ती म्हटली मला पहिलाच पाहिजे. यज्ञ नारायणाने सगळं बघितलं. यज्ञ नारायण म्हणला हे तुमचं तुम्ही परस्पर मिटवून घ्या, कसं करायचं ते, मी जातो म्हणले आता. पण मी एकच वाक्य सांगतो म्हणले, याला जर विलंब केला तर विलंब करिता विघ्न ओढावेल. विलंब केला तर विघ्न ओढावेल म्हणले. असंच सांगून यज्ञ नारायण गुप्त झाला. किती समजवलं तरी काही ऐकायला तयार नाही. मग कैकेयीच्या हातामध्ये जो पिंड होता, कैकेयीच्या हातावरती जो पिंड दिला होता, त्या पिंडाची गंमत अशी झाली, भराट वारा सुटला आणि वाऱ्याच्या आसोडामध्ये तिच्या हातावर जी झडप मारली ती पिंडघारीने झडपिला. 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 अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. अंजनीने तो सेविला. अंजनीने सेविला. अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी. पिंडघारीने झडपिला. तिच्या हातावरचा पिंड एका जनार्दनी घारी पिंड नेता. पुढे झाली कथा श्रवण करा. नाथ महाराज सांगतात, घारीने त्या पिंडावरती झडप मारली. वायूने प्रचंड असडीला. ओरबाडून तिच्या हातातला पिंड घारीने घेतला आणि तो कुणाच्या हातामध्ये टाकला असेल तर अंजनी मातेच्या हातामध्ये गेला. ती अंजनी माता तप करते कुठं? ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी. ऋष्यमुख पर्वतावरती अंजनी माता तप करते. ते तप करत होती अंतरी सदाशिव ध्यातसे. अंतकरणामध्ये भगवान शिवांचं चिंतन चाललंय आणि भगवान शिवांचं चिंतन चालू असताना भगवान शिव प्रसन्न झाले. अंजनी मातेला बोलले, बोल तुला काय पाहिजे?
अंजनी मातेने समोर पाहिल्याबरोबर म्हटली माझी काहीच इच्छा नाही, तुम्ही माझे पुत्र व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. मला पुत्र झाला तर तुमच्यासारखा व्हावा, जो मूळ वैराग्यवान असावा, बलशाली असावा, ज्ञानवान असावा आणि त्याची भक्ती ही परमोच्च सीमेची असावी अशी माझी इच्छा आहे. मग भगवंताने सांगितलं तू तप कर, इथून पुढचं तप करत असताना फक्त अंजुळी पसरून कर. अंजुळी म्हणजे ओंजळ, ते ओंजळ पुढे ठेवून तू तप कर. तुझ्या हातामध्ये एक पिंड पडेल, तो पिंड पडल्यानंतर तू तो काय कर, गिळंकृत कर असं भगवंताने सांगितलं. अंजनी माता म्हणली मला पिंड दिल कोण? तुला पिंड प्राप्त होईल म्हटले वायुदेवाच्या आशीर्वादाने तुझ्या हातामध्ये पिंड येईल, पण आणेल कोण ही सगळी शंका आहे बरं का. तो पिंड आणणारे म्हणले घारी. आता ती घार म्हणजे कोण? स्वरच्या नामाची स्वर्गाची देवांगना. ती स्वर्गाची देवांगना घार झाली होती. कुणाच्या शापामुळे? ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मदेवाच्या श्रापाने ती घारी झाली. मग मुक्त होण्यासाठी तिला ही वेळ होती. कैकेयीच्या हातावरचा पिंड आणायचा आणि वायुदेवाच्या हातात सुपूर्त करायचा. वायुदेवांनी तो पिंड अंजनी मातेच्या करामध्ये द्यायचा. तो पिंड त्यांच्या हातावर पडला. ऋष्यमुख पर्वतावर भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला पिंड गिळंकृत केला आणि गिळंकृत केल्यानंतर त्यांच्या उदरातून जन्माला आले ते कोण? महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. दिवस चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला. असा यांचा जन्म या भूमीवर झाला. आणि जन्म घेतल्यानंतर त्यांची ख्याती पाहिली तर ते स्वतः कोण आहेत? ते स्वतः भक्तराज आहेत. आणि स्वतः भक्तराज असल्यामुळे त्यांचं वर्णन करायचं झालं तर महाराज सांगतायत त्यांची भक्ती तर परमोच्च आहेच, पण मनासारख्या इंद्रियांसहित अन्यतर सर्व इंद्रियांवर त्यांचा ताबा आहे. शास्त्र त्यांचं वर्णन करत असताना करतं मनोजेवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिवंतांच्या यादीमध्ये वरिष्ठ नाव कोणाचं असेल तर ते हनुमंतरायांचं आहे. बुद्धिवंतांच्या यादीमध्ये ज्ञानाग्री नाव कुणाचं असेल, ज्ञानामध्ये अग्रगण्य असं नाव कुणाचं घेतलं जात असेल तर ते भक्तराज हनुमंतराय. म्हणून तुकाराम महाराजांसारखे महात्मे सुद्धा भक्ती शिकण्यासाठी कुणाच्या चरणावर नतमस्तक होत असतील तर तुकोबराय म्हटले हनुमंतरायाकडे गेल्याशिवाय भक्ती कळत. शरण शरणजी हनुमंत हे त्यांचं स्वतःचं नाव आहे बरं का. माणसाला काही ओळखीची नावं असतात, काही परंपरेने आलेली असतात आणि काही स्वतःची ओळख असते. बघा, हा अमुक अमुक तमक्याचा मुलगा का, ही त्याच्या वडिलाची ओळख असते. हा या पाहुण्याचा मुलगा काय, ही त्याच्या पाहुण्याची ओळख असते. आणि एक त्याची स्वतःची ओळख असते. मारुती हे त्यांना दुसऱ्याकडून प्राप्त झालेलं नाव आहे. वायुनंदन हे त्यांना पवनदेवाकडून प्राप्त झालेलं नाव आहे. आणि हनुमंत हे त्यांच्या स्वतःच्या कृतीमुळे प्राप्त झालेलं नाव आहे. भगवंताने त्या हनुवटीवर प्रहार केला होता. तो प्रहार केल्यानंतर वायुदेवाने तो गिरिकंदरामध्ये टाकलेला अमरपदी, म्हणजे इंद्राने प्रहार केला होता वज्राचा. कारण ते जन्माला आल्याबरोबर कुणाला गिळायला गेले? सूर्याला. तर सूर्य गिळंकृत करतायत हे पाहिल्याबरोबर इंद्राने प्रहार केला आणि गिरिकंदरामध्ये ते जाऊन पडले. इंद्राच्या वज्राच्या प्रहाराने हनुवटीवर लागलं होतं. ती हनुवटी फुगली, पण ते कृत्य काही सामान्य नव्हतं म्हणून त्यांना नाव पहिलं प्राप्त झालं असेल स्वकर्तृत्वाने. तर हनुमान ते तुकोबराय निर्देश करतात. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा सुभटा. शरण शरण ही दुरुक्ती तुकोबरायांनी घेतली त्यांच्याकडे. एक शब्द दोनदा उच्चारणं म्हणजे व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने काय दोष आहे, दोष. तुकोबरायांनी त्यांना शरण जात असताना दोष घेतला. तो दोष संभवत तिथं नाही. कसा बघा, अगदी व्यवहारातल्या उदाहरणाने सांगतो. दोनदा म्हटले तुकोबराय शरण शरण, कारण माणसं चुकीचा अभंग म्हणतात बरं का थोडा. शरण शरण जी हा प्रत्यय मध्ये लावत नाहीत, जी म्हणतच नाहीत, पण जी शब्द आहे तिथं. आणि जी झाल्यानंतर पुन्हा म्हणतात तुम्हा आलो रामदूत. तुम्हा म्हणलं, मी विचारलं तुम्हा म्हणलं तुझं कसं म्हणायचं, एकेरी होते. अरे मग जी प्रत्यय लावलाय कशाला मध्ये? जी हा आदरवाचक प्रत्यय, आणि जी हा आदरवाचक प्रत्यय असेल तर पुढे तुम्हा येत नाही. बरं आता सोपं सांगायचं, तुम्हा हा शब्द नाही, कारण खाली काय म्हटलेत? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या.
मग खाली मज आहे त्या अर्थीवरती काय असला पाहिजे? मज म्हटल्यानंतर तुझं येतं, तुझं म्हटल्यानंतर मज येतं. मग खाली आम्हा म्हणले असते तर वरती तुम्हाला असतं ना, खाली आम्हा नाही ना. अगदी सोपं व्याकरण आहे अभंगात. जी हा प्रत्यय आदरवाचक आहे, जी ही त्यांच्या समोर केलेली आदरपूर्वक विनंती, म्हणून तिथं तुझं ही अतिप्रिती आहे. आपण एखाद्या आदरपूर्वक माणसाला प्रत्यय जीने आदराने बोललो तर पुढे बोलताना अतिप्रिती असेल तर त्याला आपण एकेरीच बोलतो. अतिप्रेमातला माणूस असेल तर आपण त्याला एकेरी बोलतो. ते अतिप्रिती आहे. मग त्यात अधपतन कुठं नाही. जी हा आदर प्रत्यय वापरलेला आहे. शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता. कशासाठी? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्तीच्या यथेच्छ वाटा तुम्ही आम्हाला दाखवाव्या, कारण तुम्ही सामान्य भक्त नाही. भक्ती क्षेत्रातला अधिकार तुमचा सामान्य नाही, म्हणून त्यांच्या चरणावर तुकोबाराय शरण जातात. आता वीरवृत्तीचे काय वर्णन करावं? सामान्य वीरवृत्ती आहे का? जन्माला आल्याबरोबर सूर्य गिळंकृत करायला गेले नव्हे. सर्वात मोठी वृत्ती काय असेल तर शरण जाण्यापाठीमागची वृत्ती एवढीच आहे. दुरुक्ती अंगावर घेतली एवढा विषय आपला राहिलाय. चोप सांगून जातो तुम्हाला. एखाद्या पाहुण्याला पत्रिका द्यायला गेलो लग्नाची, जवळचा पाहुणा असलो तर आपण किती वेळा सांगतो त्याला, लग्नाला या बर का, परत सांगतो ना. ती दुरुक्ती तिथं वापरलेली आहे. तुकोबाराय सांगताय शरण शरण आलो बर का, डबल तुकोबाराय म्हणले. एकदा नाही दोनदा शरण आलो, दाखवा म्हणले आम्हाला अतिप्रीती करून भक्तीच्या त्या वाटा. तुमच्यासारखी भक्ती या भूमीवर कोणीच केली नाही. भक्ती कुणाची केली असेल तर रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. सेवानिष्ठता ही तर आहेच. बर बलाढ्यता एवढी आहे की भगवंत सामोरे जाण्याच्या अगोदर मगाशी सांगितलेला प्रसंग, सगळे देव बंदी करून ठेवलेत. कुणी? रावणाने. म्हणजे सगळ्या देवांमध्ये शक्तिशाली कोण ठरला? रावण ठरला. सगळ्या देवांवरती त्यांनी प्रभुत्व केलं. पण यांनी जन्म घेऊन ज्यावेळी प्रभूंनी आज्ञा केली त्यावेळी सर्व शक्तिमान असणारा रावण, ज्याने सगळे देव बंदी केले होते, ते बंदीमुक्त करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते हनुमंतरायाने केलं. तुकोबाराय त्याचं वर्णन करतायत. नुसते गेले नाहीत, गेल्याबरोबर पहिला प्रहार कुठं केला असेल तर हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जाळी. तया माझा नमस्कार. तया माझा नमस्कार. रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जाळी. तया माझा हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी. तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर पहिला रावणावर प्रहार केला. लंका नंतर जायली, पहिली त्याची दाढी जायली. अर्थात महाराज निर्देश करतायत सगळे देव बंदीमुक्त केले आणि बंदीमुक्त केल्यानंतर जाळी लंका. धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतायत त्या लंकेचं दहन केलं. अशी विविध कर्म ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. पण सर्वात अतिप्रीती कोणावर असेल तर ती भगवत नामचिंतनावर.
नामाचा विसर उभ्याच्या उन्हामध्ये त्यांना कधी पडला? सगळ्या काही कृती केल्या त्या कशाच्या जोरावर केल्या? नाम चांगले चांगले माझे कंठीरा हो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. या सगळ्या गोष्टी कशाने केल्या असतील तर नाम चांगले चांगले. नाम कंठामध्ये होतं आणि नाम कंठामध्ये असल्यामुळे त्याचा परिणाम उदकी तारिले पाषाण. कशाने तरले हे महिमान? नामाचे. उदकावरती पाषाण तरले हे महिमान सुद्धा कुणाचे? नामाचे, रामाचे नाही. नामाचे रामाने प्रयत्न केला होता, मी टाकल्यावर तरतोय का? अरे वानरांचा तरतोय म्हणले, मी टाकल्यावर तरेल का? म्हणून प्रभूनी एक दगड घेतला आणि टाकला. टाकल्यानंतर तो दगड गेला ना तळाला, राहिलाच नाही वरती. म्हणले पहिला बुडला असेल दुसरा टाकावा. दुसराही टाकला तरी तरला. प्रभूने इकडे तिकडे पाहिला, आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना. तर बघितलं नाही म्हणल्यावर माग हनुमंतराय म्हणले होते, असू द्या देवा मी बघितलंय, मी कशाला सांगतोय म्हणले कोणाला. देव म्हणतायत सांगू नको पण मला तरी सांग. म्हणजे तारले कसे तुम्ही? अहो म्हणले हे तरले तुमच्या नामामुळे. नामे तरिले पाषा उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामाचं महिमान. मग म्हणले आम्हाला कसं माहिती नाही? म्हणजे ते तुम्हाला माहितीच नाही. कुमोदिनीला कुठं माहिती असतं परिमळ काय? कुमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. ते नाम अविरत जपल्यामुळे त्यांच्या अंगी तेवढं सामर्थ्य. नामाच्या चिंतनामध्ये कधी खंडच नाही आणि नामाच्या चिंतनामध्ये कधी खंड नसल्यामुळे स्वरूपता प्राप्त झाली होती. ती कुठली? निर्देश करतात महाराज पहिल्या चरणामध्ये. नामाचा धारक विष्णू नाव रूप देख. नामाचा धारक विष्णू रूप देख. नामाचा धारक विष्णू रूप देव. नामाचा धारक विष्णू रूप देव. नामाचा धारक विष्णू रूप देख. 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 वैकुंठीचे सुख लोळे पाय. वैकुंठीचे सुख रोळे पाय. निराकार देव आकाराची आला. निराकार देव आकाराची आला. वैकुंठीचे रोळे पाय. वैकुंठीचे सुख रोळे पाय. निराकार देव आकाराची आला. निराकार देव. नामाचा धारक विष्णू रूप देख. वैकुंठीचे सुख रुळे पायी. वैकुंठाचं सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेतं. हा नामधारकाच्या जीवनातला अधिकार आहे. हनुमंतरायांचा विचार फक्त रामायणामधून बाजूला काढा. वैकुंठीचे सुख रुळे पायी म्हणजे निर्देश काय आहे? काय अधिकार आहे नामधारकाचा? रामायण या ग्रंथातून हनुमंत हे पात्रच बाजूला काढायचं. रामायणाला किंमत राहील का? रामायणच झालं नसतं मग. सीता मातेचा शोध कुणी केला असता, लंका कुठे कुणी दाखवली असती, सगळ्या बाबींचा प्रश्न तिथं येतो. अविरत नामाचं चिंतन करणाऱ्या किंबहुना दास्यत्वाची भूमिका करणाऱ्याचा अधिकार दास्यत्व निकट हनुमंते केले. म्हणून देखिले रामचरण महाराज सांगतायत परमात्म्याची प्राप्ती उभ्या जीवनामध्ये ज्यांनी नामाच्या चिंतनाने केली, त्या नामाच्या चिंतनाचा परिणाम ते त्याच स्वरूपाला प्राप्त होतात.
त्याच स्वरूपाचं प्राप्ती त्यांना होऊन जाते. म्हणून त्यांचं स्वरूप निर्देश करत असताना विष्णू रूप देख अधिकार वैकुंठीचे सुख रुळे पायी. वैकुंठाचं सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेत असतं नव्हे. वैकुंठामध्ये जे सुख उपभोगायला मिळत नाही ते सुख नामधारकाजवळ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतायत आम्हाला वैकुंठाचा वास नको. नको वैकुंठीचा वास असे तया सुखा नाश. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा अद्भुत रस आहे. तो कथा काळामध्ये आम्ही उपभोगतो. देव सुद्धा त्या सुखासाठी काय वैकुंठ हा निर्देश जिथं केला त्या वैकुंठामध्ये देव आहे का? ज्या वैकुंठाची प्राप्ती आपण सहज म्हणतो आम्हाला वैकुंठ मिळावं, केल्यावरही आपण वैकुंठवासी टाकतो. पण ज्या वैकुंठाची प्राप्ती तुम्ही करून घेताय त्या वैकुंठाचा काय अधिकार आहे याची ज्ञानाची माहिती तर पाहिजे. जे वैकुंठ आपण उपेक्षा करतो का अपेक्षा करतो? आपण अपेक्षा करतो आणि संत त्याची उपेक्षा करतात. कारण वैकुंठात सगळी सुख आहेत पण देव नाहम वसामी वैकुंठी तो मी वैकुंठीही नसे. एक वेळ भानुबिंबी न दिसे परियोगियाचे निमानसे. उमरडोनिया जाय परितयापाशी पांडवा मी हरफलोगी वसावा. जेत नाम घोष बरवा करती माझा मदभक्ता यत्र गायंती तत्रम तिष्ठन्ति मी नारदः. नारदाला महाराज सांगतायत माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे मी वैकुंठामध्ये नाही. मग जिथं देव नाही तिथं संत काय करतील? किंबहुना वैकुंठाचे सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेतं. म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला सुद्धा सतत कुणाच्या चरणाजवळ राहावं वाटत असेल तर यांच्या चरणाजवळ त्यांनी लोटांगण घ्यावं. कीर्तनासाठी नामदेव महाराज उभे राहिले ना वाळवंटामध्ये. त्या वाळवंटात कीर्तनाची जागा पुंडलिकापाशी नामा उभा कीर्तनाशी. नामदेवराय कीर्तनाला उभे राहिल्यानंतर त्या कीर्तनाची टाळकरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नामयाची कथा ऐकता. ती नामदेवरायाच्या कीर्तनाचे टाळकरी होते. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपानदेव महाराज सावता महाराज आसंद सुदामा विसोबा खेचर चोखोबाराय कांटीकर चोपदार चोखोबाराय बंका महाराज ही सगळी दिग्गज मंडळी. आणि यांच्यामध्ये जनाबाई आईसाहेब सांगायच्या जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. तर ज्ञानोबारायांना पहिली चाल म्हणायला सांगितली. ज्या कीर्तनामध्ये पहिली चाल म्हणण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत, प्रत्यक्ष ज्ञानोबाराय जिथं पहिली चाल म्हणताय तिथं माग म्हणायचं कोणी? ज्ञानोबाराय कोण सामान्य आहेत का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. ते ज्ञानोबाराय जिथं पुढं म्हणणार तिथं माग म्हणायचं कोणी असा प्रश्न उत्पन्न व्हायचा. प्रश्न उत्पन्न झाल्यानंतर त्या कीर्तनामध्ये टाळ धरण्यासाठी कोण येत असेल तर येवोनिया पांडुरंग सवे टाळ धरी अंग. प्रत्यक्ष परमात्मा तिथं टाळ घेऊन उभा राहायचा. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये परमात्मा ज्ञानोबारायांच्या पाठीमागं म्हणायचं. आता ज्ञानोबाराय आणि परमात्मा म्हणायला असल्यानंतर स्वरदेवाचा उमटला दासी जनीने ओळखीला. आईसाहेब म्हणायच्या देवाला बरं का कीर्तनामध्ये. मग त्या कीर्तनात एवढा आनंद उमटायचा महाराज अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निजंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवाईसे बोले कबीर. अनुमान प्रमाण सांगतो तुम्हाला. नामदेवरायचं कीर्तन सगळे टाळकरी आहेत बेभान अवस्थेमध्ये नाचतायत देवासहित सगळे. देवाचा पडला पितांबर. पितांबर फिटेपर्यंत देव तिथं नाचला. आणि सावध केलं कोणी? कबीर महाराजांनी. कारण सगळे बेसावध होते. सावध कोण होते? कारण कबीर महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायचे. कबीर महाराजांचं नामदेवरायच्या कीर्तनातलं काम होतं मृदंग वाजवण्याचं. सगळे बेसावध झाले तरी चालतात पण पकवाजा सावध असतो. बुवा कधी विठ्ठल म्हणाल सांगता येत. कबीर महाराज सावध होते. कबीर महाराजांनी पाहिलं देवाचा काय पडला? पितांबर पडला. सावध होई देवायसे बोले साधुया संतांनी देवाच्या धरले मनगठी काय झाले म्हणून दचकले जगजेठी. परमात्म्याला सांगतायत महाराज पितांबर पडला. देवाने इकडे तिकडे पाहावं. अहो पितांबर निसटला म्हणले देवाने हात झटकावे. बोल नाईके कोणाचे कथे
नागवाचे नाचे. ज्या कथेमध्ये देहभान विवर्जित अवस्थेत परमात्मा नागव होऊन नाचत होता त्याला कीर्तन म्हणतात. ते कीर्तन नामदेवरायांचं होतं. आणि परमात्म्याने स्वतःच्या देहाचं तादात्म्य फिटेपर्यंत त्या कीर्तनामध्ये नाचावं. वैकुंठीचे सुख रोळे पायी. वैकुंठाचं सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेतं. हा अधिकार जीवनामध्ये कोणाचा असेल तर तो नामधारकाचा. एवढाच अधिकार नाही, निराकारी देव, या निराकारी देव तत्वाला आकारात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर निराकारी देव आकाराशी आला. निराकार देव आकाराचे आला. निराकार देव आकाराचे आला. निराकारी देव आकाराचे आला. निराकारी देव आकाराचे आला. निराकार देव आकाराचे आला. निराकार देव आकाराचे आला. निराकारी देव आकाराचे आला. निराकारी देव आकाराचे आला. भक्ती पैसा पिला नाम. भक्ती पैसा पिला नाम. निराकार देव आकारा. दुसऱ्या चरणामध्ये महाराज उत्तर देतात, नामधारकाचं स्वरूप तर विष्णुरूप आहेच, त्याच्या चरणाजवळ वैकुंठाचं सुख लोटांगण घेतं, पण निराकारी असणार ईश्वरी तत्व. देव या शब्दाचा विचार करायचा झाला तर सामान्य व्याप्ती नाही. देव या शब्दाचा विचार केला तर महाराज सांगतात, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सगळीकडे जसा आकाश व्यापक आहे तसा देव काय व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची. विठ्ठल किती व्यापक आहे. सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक. त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये व्यापक तत्व कुठलं असेल तर ईश्वरी तत्व आहे. देव या शब्दाचा विचार करायचा झाला तर फार व्यापक आहे. मी काय जास्त वेळ घेत नाही. एका शब्दात त्याची व्यापकता सांगायची तर गीतेमध्ये एका श्लोकाच्या एका शब्दात परमात्म्याची व्यापकता सांगितली. किती व्यापक आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सृहत प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीजमम व्ययम, ही त्याची व्यापकता आहे. गतिर्भरता ही त्याची व्यापकता आहे. किती व्यापक आहे परमात्मा. ज्ञानोबा सांगतायत एवढा व्यापक आहे, पावसाने पडायचं म्हटलं तरी त्याला विचारावं लागतं, सूर्याने चालायचं म्हटलं तरी त्याला विचारावं लागतं, वेदाने बोलायचं म्हटलं तरी त्याला विचारावं लागतं. एवढं सामर्थ्य कुणाचं असेल तर ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो. किती सामर्थ्य त्याचं. पर्वती बैसकान संडावी समुद्र रेखा न ओलंडावी, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. त्याने सांगितलेलं आहे पर्वतांना कुठपर्यंत थांबायचं. त्यामुळे समुद्राला रेखा आखून दिले, या रेखेच्या पेक्षा जास्त पुढे तू यायचं. समुद्राला वाटलं तरडगावला भेटायला यावं तर चालेल का महाराज. त्याने नेमून दिलेल्या सीमा रेषा आहेत आणि त्या सीमेपर्यंत कुणाचं सामर्थ्य असेल तर ते परमात्म्याचं आहे. एवढा व्यापक आहे, एवढा सामर्थ्यशाली आहे. आणि त्याच्या स्वरूपाचा विचार केला तर त्याला स्त्री म्हणायचं का पुरुष म्हणायचं. देव या तत्वाला स्त्री म्हणावं का पुरुष म्हणावं, शास्त्राला पडलेला प्रश्न आहे. आपल्याला पडेल यात नवल नाही. वेदांना सुद्धा हा प्रश्न सुटला.
वेद नेती नेती म्हणती त्याला, शास्त्राने हात टेकिला. शास्त्रांनी हात टेकले. देवाच्या ठिकाणी कुठला भाव लावायचा. गर्गाचार्य सुद्धा कंसाला सांगताना म्हणले गर्भ येईल, गर्भ. मुलगा येईल का मुलगी येईल सांगितलं. कोण येईल म्हटले, गर्भ येईल, देवकीच्या गर्भा येईल. गर्भाला भगवान येईल म्हणले, गर्भ शब्द वापरला कारण तिथं स्त्रीत्व ही भाव नाही आणि पुरुषत्व ही भाव नाही. नव्हे पुरुषना नारी पण जेथे, शून्या निरशून्या पैराडी परते. नाकडे नाद बिंदू काळा ना ज्योती ते, परा पश्यंतीचा प्रवेश नाही जेते. परा पश्यंती मध्यमा वैकरी, चारही वाणी पलीकडे ज्याचं अस्तित्व आहे, एवढा व्यापक कोण असेल तर तो परमात्मा. इतकी व्यापकता आहे त्या परमात्म्याची. मग व्यापकता असणाऱ्या परमात्म्याची भक्ती करायची कशी. निर्गुणाची उपासना करणार कोण, ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच नाही. त्याची उपासना करणारा एकच वर्ग होता आणि तो म्हणजे योगी. नाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात त्याचं, मुद्रा ते पाचवी लावून या लक्ष, आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. स्वतःचा आत्मा हाच परमात्मा आहे. ही साधने अंती येणारी उपरती ज्यांना आली तेवढेच फक्त देवाची उपासना करत होते. सामान्य भक्ताला देव माहिती. सामान्याला फक्त दिनरजनी एकच धंदा होता. कुठला, त्यानंतर आला त्याला एकच पहिल्यापासून धंदा. जोपर्यंत सगुणाची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये नव्हती तोपर्यंत तुकोबराय वर्णन करतायत, नित्य उठून त्याला एकच चिंता, नित्य उठून या खावयाची चिंता. नित्य उठून फक्त पोट भरणे आणि झोपणे एवढीच चिंता. भक्तीचं वर्म, मुक्ती या कुठल्याही बाबी त्यावेळी त्याच्याकडे नव्हत्या. पण त्यांच्याकडे पाहिलं आणि संतांनी बघितलं, म्हणले काय नित्य उठून फक्त खातात, झोपतात आणि मरून जातात. म्हणजे मुक्त होणार कधी. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या उपकारासाठी केले हे उपाय. येणे विन काय चाड आम्हा. काय उपकार केला असेल तर निर्गुण निराकारी परमात्म्याला विनंती केली, देवा तुम्ही सगुण व्हा म्हटले. सगुण साकारामध्ये येऊन ज्यावेळी हे तुमची भक्ती करतील त्यावेळी ह्यांना तुम्ही मुक्त करा म्हटले. निर्गुण देवाला सगुणामध्ये आणण्याचा उपकार कोणी केला असेल तर, आणीला रूपा बळे करोनी कळे. हरिदासी संत महात्म्यांनी सायास केले आणि निर्गुण असणार ईश्वरी तत्व सगुण रूपामध्ये आपल्या समोर आणून ठेवलं. नाही तर आज भक्ती करणं फार अवघड होतं. कारण त्या निर्गुणाची उपासना करायची म्हटल्यानंतर जागृतीतही तो दिसला पाहिजे, स्वप्नातही तो दिसला पाहिजे, सुषुप्तीत तो दिसला पाहिजे, उन्मनीत तोच दिसला पाहिजे. या सगळ्या अवस्थेनंतर प्राप्त होणारी अवस्था म्हणजे परमात्मा होता. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी, आणि उन्मनीच्या नंतर अवस्था प्राप्त होते ती म्हणजे समाधी. त्यावेळी परमात्म्याचं दर्शन. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. मुद्रा ते पाचवी मुद्रा म्हणजे उन्मनी साधन आहे. तर सोपं होतं का, ऐकायलाच अवघड वाटतं, करणार कधी माणूस एवढं. आता जागृतामध्ये कुठं देव बघतोय आपण. जागृत अवस्थेत देवाचं चिंतन ते त्यांनीच करू जाणं. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती नाटवे, पाहता रूपानंद साठवे. ज्ञानोबराय सांगतात आणि तुकोबराय म्हणले, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती, स्वप्नी, पांडुरंग ही अवस्था संतांची होती. पण सामान्यांना भक्ती करता यावी म्हणून त्या निर्गुणाला विनंती केली आणि निर्गुण देवाला सगुणामध्ये आणलं. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तो सोपा करून ठेवला. म्हणून महाराज वर्णन करतायत, नामधारकांनीच हा उपकार केलाय. नामाचं चिंतन करणाऱ्या संतांनी उपकार केला. निराकारी देव आकाराशी आला. आणि कशाने व्यापक तत्वाला आकळला असेल तर, व्यापक देव मोजता येतो तो फक्त एकाच तत्वाने. देवाला जर तुम्हाला मोजायचा असेल, देव जर तुम्हाला आकळायचा असेल तर या भूमीवर एकच माप आहे, दुसरं माप चालत नाही देवाला मोजण्यासाठी. आणि ते माप कुठलं असेल तर नाम मंत्र बीज थांबा, तिसऱ्या चरणावर आणतो मी तुम्हाला. मला सांगायचंय परमात्मा आकळण्याचं माप.
या भूमीवर देव आकळण्याचं माप जर कुठलं असेल तर महाराज सांगतायत ते एकच माप आहे, आणि ते माप कुठलं असेल तर भक्तीची मापे मोजी तो आनंद भक्तीची मापे भक्तीची मापे मोजी तो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे न मोजवे इतरांनी तत्वता न मोजवे न मोजवे तो आकळायचा असेल तर भक्तीची मापे. भक्ती हे एकच माप आहे, ज्या मापाने त्याला मोजता येतं. भक्तीची मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. म्हणून स्थापिला कशाने असेल तर दुसऱ्या चरणात महाराजांनी उत्तर दिलं, निराकारी देव आकाराशी आला. आणि स्थापिला कशाने? भक्ती पै स्थापिला नामरूपा. त्या भक्तीने तो देव आपल्या समोर आणला. म्हणून त्याला प्राप्त करायचं असेल तर भक्ती करावी. आणि भक्ती करत असताना ती कुणाच्या मार्गदर्शनाने करावी? मनाच्या मार्गाने केलेली भक्ती परमात्म्यापर्यंत घेऊन जात नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मग भक्ती करायची असेल तर संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती नेपथ्ये. परमात्मा प्राप्त करायचा असेल तर एवढेच नियम पाळा सांगून जातो. पहिला नियम, संती सांगितले केले ते जतन. दुसरा नियम, आज्ञा त्यांच्या नाही केले उल्लंघन. तिसरा नियम, मतमतांतरा नाही दिले मन. चौथा नियम, धरोनी राहिलो भावे चरण गा. हे 4 नियम जीवनामध्ये केले तर तो परमात्मा सहज प्राप्त आहे. संतांनी सांगितलेलं जतन करायचं, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन न करता, अनेकांच्या मनाला मन न मिळवता, मतांतरामध्ये मत न शोधता, सर्व भावे त्यांच्या चरणाचं दास होणं, याचा परिणाम उभयता जीवनामध्ये तुम्हाला परमात्मा प्राप्त. कारण संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर मार्गक्रमण केलं तर त्याचा परिणाम आहे मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. अर्थात नुसतं नाम प्राप्त असून चालत नाही, त्या नामाचं बीज प्राप्त असावं लागतं. आणि नामाच्या बीजाच्या प्राप्तीशिवाय परमात्मा कळत नाही. देव प्राप्त होता मी सांगितलं मला वाटतंय, आणि एकदा निर्धार करून जातो तुम्हाला. नामदेव महाराजांना देव प्राप्त होता. 12व्या दिवशी बारसं केलं, 6व्या वर्षी जेवला, 42व्या वर्षी पाणी दिलं, आणि सगळं करून सुद्धा नामदेव महाराज संतांच्या सभेमध्ये काय ठरले? ज्यावेळी गोरोबा काकांनी परीक्षा केली त्यावेळी नामदेवराय कच्चे ठरले. गोरोबा काकांनी विचारलं, नामदेव महाराज लागलं काय तुम्हाला? म्हणले. तर नामदेवराय म्हणले, मारलं एवढ्या जोरात. आणि परत विचारताय लागलं काय? तर मारलंच असं म्हणले. तुमचं म्हणणं काय? गोरोबा काका म्हणले, माझं म्हणणं एवढंच आहे, ज्या अर्थी मी मारलेलं थापटणं तुम्हाला लागलं, ते लागलं म्हणल्यानंतर माझं म्हणणं एवढंच आहे. म्हटले, ज्या अर्थी हे लागतंय त्या अर्थी अजून बोला बोला. म्हणले, काय आहे तुमचं म्हणणं? गोरा म्हणे, कोरा राहिलाचे नामा. गोरा म्हणे, कोरा राहिलाचे नामा. तिळ भरी नाही भाजीला. गोरा म्हणे, कोरा राहिलाचे नामा. तिळभरी नाही भाजीला. तिळा इतके सुद्धा तुम्ही अजून भाजलेले नाहीत. देव प्राप्त आहे म्हणले तुम्हाला, पण त्या देवाबद्दलचा अनुभव अजून तुम्हाला प्राप्त नाही. देवाबद्दल प्रेमसुखाची जाणीव तुम्हाला नाही. देवाकडे गेली म्हणजे देवा सगळ्यांचं म्हणणं असं येतंय, तुम्ही तरी सांगा म्हणले, मी तुमचा भक्त आहे, तुमच्या सगुण रूपाची मला प्राप्ती आहे, मग तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हटल्यानंतर मी भक्ती क्षेत्रात सापेक्ष आहे का नाही? देव म्हटले, तुम्हाला आता सहज सांगितलं तर तुम्ही रुसणार म्हणले. आता देवाचं त्यांचं प्रेमच एवढं होतं की थोडं जरी देवाने त्यांचं ऐकलं नाही तरी नामदेव महाराज 6व्या वर्षी ज्यांनी देवाला जेवायला लावला असेल त्यांचा अधिकार काय असेल? जेवायलाच लावला देव,
देव म्हणले हिथं जर मी म्हणलो तुम्ही अजून अपरिपक्व आहे तर काय होईल म्हणले आपलं. देव म्हटले यांना निर्देश करून दिला पाहिजे. वाळवंटात कीर्तनाला उभे राहिले. कीर्तनाला उभे राहिल्यानंतर परमात्म्याने विविध स्वरूपामध्ये भिन्न भिन्न स्वरूपात दर्शन दिलं. त्या भिन्न भिन्न स्वरूपाची प्राप्तीच नामदेवरायाला झाली नाही. विविध स्वरूपातल्या परमात्म्याचं दर्शन किंबहुना व्यापक असणारं तत्व नामदेव महाराजांच्या लक्षात आलं नाही. तो देव सर्वागटी राम देहादेही एक हे त्यांना माहितीच नव्हतं. एकच तत्व ते जाणायचे, ते म्हणजे कुठलं सर्व भावे मज त्याची रूपा आवडेन जे पुंडलिका पुढे उभे असे. देवाने ज्यावेळी परीक्षा दाखवली त्यावेळी लक्षात आलं आता देवच आपल्याला कळेना झालाय. मग काय करावं लागेल म्हणले नामा ह्याच्यासाठी कृपा लागते रे. मग कृपा करण्यासाठी भगवान जरी भूमीवर आला म्हटले तरी राम अवतारात माझीच परिपक्वता सिद्ध करण्यासाठी मला वशिष्ठांना शरण जावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये माझी परिपक्वता सिद्ध करण्यासाठी मला सांदीपनी ऋषीला शरण जावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा सुद्धा सांगतो गुरुविना अनुभव कैसाकडे. श्री गुरु कृपा केल्याशिवाय तुम्हाला माझी दया प्राप्त होणार. बर देवा कुठं जायचं म्हणले. परमात्म्याचा भाव एक असा आहे ज्याच्यावर निष्काम प्रेम आहे आणि ज्याची निष्काम भक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये वाट दाखवण्याचं काम परमात्मा करतो. बरं का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. परमात्म्याने वाट दाखवली नामदेवरायाला. औंढ्याला जावा म्हटले. औंढ्याला तुमचे श्री गुरु वाट पाहतायत तुमची, फक्त ओळखा म्हणले. तिथं गेल्यावर त्यांना गेले. आता गेल्यानंतर औंढ्याच्या ठिकाणी दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना ज्यावेळी नामदेवराय पाहतायत त्यावेळी पिंडीवरच पाय ठेवला होता माणसाने. कशावर पाय होता? पिंडीवर. नामदेव महाराज म्हणले चांगल्या गुरुकडे लावले. देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय ना असा कुठं गुरु असतो का म्हटले. ओ बाबा पाय खाली करा म्हणले. पिंडीवर पाय ठेवून झोपलाय तुम्ही. तर विसोबा काका म्हणले मला काही एवढं सुधरत नाही आता, माझं वय झालंय म्हणले. एक काम करा हे पाय तुम्हीच खाली काढून ठेवा. नामदेवराय म्हणले चांगलंय आता देवाच्या मस्तकावर पाय आहेत हे तर काय आपल्याला बघवणार नाही. धरू म्हटले याचे पाय ठेवू खाली. पाय हातामध्ये घेतले आणि पाय खाली ठेवले. जिथं पाय ठेवले तिथं पिंड तयार. जिथं पाय खाली ठेवत होते तिथं पिंड तयार होत होती. 5-6 वेळा पाय खाली ठेवल्यानंतर नामदेवरायाच्या लक्षात आलं यांनी देवाच्या डोक्यावर पाय नाही ठेवले. देवच यांचे डोक्यावरचे पाय काढायला तयार नाही. उपरती आली त्यावेळी श्री गुरुची त्यांच्या चरणावर लोटांगण घेतलं. मुक्ताईचे कुटुंब चांगावटेश्वर, नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर आणि एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. त्या मुक्ताई आई साहेबांनी जी कृपा चांगावटेश्वरावर केली होती तीच कृपा त्यांनी विसोबा काकांवर केली आणि विसोबा काकांनी तीच कृपा नामदेवरायावर केली. अद्वैताची सिद्धी ज्यावेळी अंतकरणामध्ये स्थित झाली महाराज त्याचं वर्णन करतात. नाम मंत्र बीज जोवरी नाही जया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया, नाम मंत्र बीज जोवरी नाही जया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया, नाम मंत्र बीज जोवरी नाही दया. जोवरी केशवतया नाही प्राप्त, जोवरी केशवतया नाही प्राप्त निराकारी देव, आकाराशी आला निराकारी देव, जोवरी केशवदया नाही प्राप्त, जोवरी केशवदया नाही प्राप्त देव, आकाराशी आला निराकार देव, आकाराशी आला. तिसरी गुरुकृपा ज्या दिवशी नामदेव महाराजांच्यावर झाली परिणाम दुसऱ्या दिवशी देवाने परीक्षा घेतली होती. वाळवंटामध्ये स्वयंपाक केलेला आहे द्वादशीचे पारणं फेडण्यासाठी आणि सगळ्या संतांची पंगत वाळवंटामध्ये बसणार आहे. त्यासाठी पूर्वीच्या काळी चपात्या करायचे पण त्याला तेल लावत नव्हते. करून झाल्यानंतर एकत्रित ठेवायचे आणि एकत्रित झाल्यानंतर तेल लावायचे. ब्राह्मपंगत असेल तर त्याला तूप लावायचे आणि त्या कोरड्या रोट्या करून ठेवल्या होत्या.
कोरड्या रोट्या करून ठेवल्यानंतर देवाला वाटलं नामदेवरायाच्या अंतकरणात खरंच बीज प्रकट झालंय का. देवाने श्वानाचं रूप घेतलं. कशाचं? श्वानाचं म्हणजे कुत्र्याचं. आणि श्वानाचं रूप घेऊन तिथपर्यंत आले. आणि तिथं आल्यानंतर नामदेवरायकडे पाहतायत. नामदेवराय उभेत, पारण्याची पंगत बसवायची होती. आणि देवाने तितक्यात लीला केली. त्या श्वानाच्या रूपात आल्यानंतर देवाने त्यातल्या 2 रोट्या मुखामध्ये धरल्या आणि पळू लागले. पळू लागल्यानंतर नामदेवरायांनी सुद्धा ओळखलं हे कोण आहेत. प्रत्यक्ष परमात्मा आहेत. कारण श्री गुरुकृपा प्राप्त झाली होती. नामदेवरायाने सुद्धा लीला केली. तिथं ठेवलेली तुपाची वाटी हातात घेतली. नामदेवराय त्यांच्या पाठीमागे लागले. श्वानरूपी देवा आले. नामदेवरायाने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर रोट्या घेऊन पळाले. हाती घेऊन तुपवाटी नामा लागे श्वाना पाठी. नामदेवराय पाठीमागे लागले, पळू लागले. थांबा म्हणले देवा, अहो कोरड्या रोट्या पळून घेताय. म्हणले कोरड्या रोट्या कैशा खासी. नामा म्हणे ऋषिकेशी, कोरड्या रोट्या कैशा खासी. अरे तूप वाटी घेऊन आलोय. म्हणले खा. परमात्मा माग वळून पाहतायत नामदेवरायाकडे. नामदेवरायाला म्हणले कैसे ओळखले. नामदेवराय म्हणले खेचर स्वामींची कृपा झाली आणि त्यामुळे लक्षात आले. पायी पद्मनाभ टिळा नामा म्हणे विठ्ठल खरा. परमात्म्या तूच आहेस हे लक्षात आलं. कारण खेचर स्वामींची कृपा झाल्यामुळे मुंगी ओळखली खेचरा संगे. आता ती कुठ प्रकरण आहेत सगळी. मग ती व्याप्ती झाली आणि खऱ्या अर्थाने लक्षात आलं परमात्म्याच्या प्रेमसुखाचा अनुभव त्यांच्या उभ्या जीवनामध्ये आला. पण त्या अनुभवाने नामदेवराय सांगतायत जोपर्यंत श्री गुरुकृपा जीवनामध्ये नाही तोपर्यंत नामाच्या चिंतनाचाही परिणाम होत नाही. नाममंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवतया नाही प्राप्त. एकदा का ती कृपा उभ्या त्या जीवनामध्ये झाली तर त्या कृपेचा परिणाम नामधारकाचा अधिकार सामान्य नाही. निराकारी तत्वाला सुद्धा तो आकारामध्ये आणू शकतो. निराकारी देव आकाराशी आला. भक्ती पै स्थापिला नामरूपा विठोबा रखुमाई. नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुगरुळे पायी. निराकारी देव आकाराशी आला. भक्ती पै स्थापिला नामरूपा. त्यांचा अधिकार नाममंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवतया नाही प्राप्त. तोपर्यंत परमात्म्याची दया त्यांना प्राप्त नाही. आणि एकदा का तो भक्तिसुखाचा अनुभव अंतकरणामध्ये स्थित झाला, त्या भक्तिसुखाचा अनुभव, भक्तीतला अनुभव पाहिजे बरं का. अनुभव पाहिजे पण कुठला? भक्तीतला. परमार्थामध्ये उच्च आणि श्रेष्ठ स्थानावर जायचं असेल तर अनुभव पाहिजे. पण अनुभव कुठला? भक्तीतला. संसारातले अनुभव इथं कामाला येत नाही. महाराज म्हणले अनुभव पाहिजे पण कुठला पाहिजे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव सत्यत्वे हा अनुभव अंतकरणात स्थित व्हायला पाहिजे. तर विश्वदेव सत्यत्वे भाव म्हणजे काय लागतो? महाराज सांगतायत, अगदी सोपी भाषा सांगून जातो तुम्हाला. विश्वदेव सत्यत्वे हा अनुभव येणं म्हणजे काय? तुकोबरायांनी ज्यावेळी जीवनामध्ये साधना चालू केली, ती साधना चालू करत असताना महाराज रामकृष्ण हरी हे भजन करत निघाले होते. भजन चालू करत निघाल्यानंतर वाटेने जात असताना ज्वारीच्या कणसावरती बसली होती पाखरं. आणि पाखरं त्या ज्वारीच्या कणसावरचे दाणे टिपत होती. महाराजांचं भजन त्यांना ऐकू गेलं आणि टाळा चिपळीचा आवाज गेल्याबरोबर पाखरं काय झाली? उडून गेली. माझ्या भजनाच्या आवाजामुळे जर पाखरं उडून गेली असतील
तर अजून माझ्या अंतकरणामध्ये तेवढी परमोच्च भक्ती सिद्ध झाली नाही. मग ती भक्ती सिद्ध करण्यासाठी तुकोबारायांनी एकांतवासामध्ये एवढं चिंतन केलं. त्या चिंतनाचा परिणाम चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. व्याघ्र सर्प तुकोबारायांच्या अंगावर खेळू लागले, पक्षी श्वापद तुकोबारायांच्या अंगावर खेळू लागली. त्या श्वापदांना पक्ष्यांना त्यांच्याविषयीचं भय राहिलं नाही. हा अनुभव ज्यावेळी अंतकरणात आलाय तर तुकोबाराय सांगतायत परमात्मा सर्वांमध्ये स्थित आहे. ही भावना ज्यावेळी अंतरंगात स्थित होते त्यावेळी भक्ती सुखाचा परमोच्च आनंद प्राप्त होतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ते प्रेमसुख अनुभवण्यासाठी महाराज सांगतायत. तुकोबाराय म्हणले कधी पंढररायाची कृपा झाली असं म्हणावं. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. माझ्यासारखे ज्यावेळी सगळे वाटू लागतील, ज्यावेळी अंतकरणातील द्वैत वृत्ती संपेल त्या दिवशी मुखातून वचन यावं विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. त्या पंढररायाने आमच्यावर कृपा केली आणि ही कृपा ज्यावेळी जीवनात सिद्ध होईल त्या सिद्ध कृपेचा परिणाम नामदेवराय सांगतायत. ही अवस्था जर त्या नामधारकाच्या जीवनात झाली तर त्याच्या जीवनाला प्रचिती येते. नाम आणि परमात्मा भिन्न नाही. नाम म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच नाम आहे. एक प्रमाण देतून सेवा संपवतो. नाम आणि परमात्मा भिन्न नाही. कोण प्रकारे? गुळ इथं गुळ, गुळापासून गोडी वेगळी होत, रत्नापासून त्याची चमक वेगळी होत, पुष्पापासून त्याचा परिमळ वेगळा होत नाही. गोडी आणि गुळ, रत्न आणि कीळ, पुष्प आणि परिमळ भेद कैसा स्वामी. त्यामध्ये जसा भेद नाही, पुष्पापासून परिमळ वेगळा करता येत नाही, गुळापासून गोडी वेगळी होत नाही, रत्नापासून चमक वेगळी होत नाही, तद्वत नामापासून परमात्मा भिन्न होत नाही. हे नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नामा म्हणे नाम केशव केवळ. 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 नामा म्हणे केशव केवळ. जानकी प्रेमळ हरे भक्त. जानकी प्रेमळ हरे भक्त. निराकार देव आकाराची हार. निराकार देव आकाराची हार. हरे भक्त हरे भक्त निराकार देव. भक्ती पैसा पिला नाम रूपा. भक्ती पैसा पिला. भक्ती पैसा पिला नाम रूपा.
भक्ती पैसा पिला नाम रूपा 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 निराकार देव आकाराचे आहार निराकार देव आकाराचे आहार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली फक्त त्या प्रेमळ हरिभक्तांच्या अंतकरणाचा अनुभव आहे. नाम आणि परमात्मा भिन्न नाही, म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. नामाची परंपरा काय आज उदयाला आलेली नाही. नामाच्या परंपरेचा विचार केला तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळे थोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी. नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायने कृपा केली. कृपा करोनी हस्त ठेवेला शिरी बोधतो अंतरी ठसावला राघव चरणी केशव शरण. बाबाजीस पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रतीन जगद्गुरु तुका. अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. एवढी विशाल काय परंपरा त्याच्या पाठीमागे आणि हा परंपरेचा आशीर्वाद लागल्यानंतर त्याच्या अंतकरणाला जाणीवे नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ हरिभक्त. आणि त्या हरिभक्तांचा अधिकार निराकारी देव आकाराशी आला. भक्ती पै स्थापिला नामरूपा यथामत यथा अवकाश. अभंगाचा भाव आपणासमोर प्रतिपादित केला. तर